नमस्कार मित्रांनो, मी जिज्ञेश आज पुन्हा एकदा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय. तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करत राहा. तर आजचा विषय असा आहे मित्रांनो, की आपण रेग्युलर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करत असतो. पण ही दागिन्याची खरेदी करत असताना आपण कोणत्या बाबी तपासून घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपली दागिने खरेदी करत असताना फसवणूक होणार नाही. तर ह्या गोष्टी कोणत्या आहेत, या शक्यतो खूप कमी लोकांना माहिती असतात आणि कमी लोकं त्या सिस्टम फॉलो करतात. तर मी आता तुम्हाला माहिती देतो ते गोष्टी कोणत्या कोणत्या असतात आणि काय काय बाबी आपण तपासून पाहिल्या पाहिजे, जेणेकरून तुमची सोन्याची दागिन्यांची खरेदी सोपी होईल. तर मला कोण इंस्टाग्रामवर फॉलो करत असेल तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर ही माहिती पूर्ण मी आधीही 5 पार्टमध्ये शेअर केलेली आहे. तर ही माहिती अशी आहे मित्रांनो, आपण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी तर करत असतो, पण ती खरेदी करत असताना सोनाराकडे जाण्याआधी आणि सोनाराकडे गेल्यानंतर कोणत्या कोणत्या बाबी तपासून बघितल्या पाहिजे. तर सोनाराकडे जाण्याआधी आपण चेक करून घ्यायचा असतो तो म्हणजे त्या दिवशीचा सोन्याचा दर. तर सोन्याचा दर कसा चेक करावा, तर तुम्ही ऑनलाईन बुलियन या ऑनलाईन वेबसाईटवर कोणत्याही सोन्याच्या दागिन्याचा त्या दिवशीचा रेट बघू शकता. त्या दिवशीच्या रेटला तुम्ही 22 कॅरेट या 18 कॅरेटचं सोनं घेणार असाल तर त्या ह्याच्यात कन्व्हर्जन करून मी फॉर्म्युला देखील तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की कन्व्हर्जन कसं केलं जातं. तर हे कन्व्हर्जन करून तुम्ही त्या दिवशीचा बाजारभाव काढू शकता आणि सोनाराकडे जाऊन तुम्ही त्या दिवशीचा सोनाराचा बाजारभाव आणि मार्केटचा बाजारभाव चेक करून बघा. जर कारण की बरेचसे सोनार असतात, मी कोणाचं नाव घेणार नाहीये इथे, पण बरेच सोनार असे असतात जे मार्केट भावापेक्षा थोडासा भाव हा जास्तच ठेवतात. तर तुम्ही तो भाव तपासून गेला असाल तर तिथे तुमची ती फसवणूक कमी होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट असते की आपण सोन्याचं खरेदी करत असतो, पण सोनं आपण जे खरेदी करतोय हे नक्की 22 कॅरेट आहे का हे देखील तपासून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सोनार आपल्याला सांगतो की हे सोनं 22 कॅरेट आहे, त्याच्यावर आपल्याला हॉलमार्क देखील कधी कधी दाखवले जातात. पण त्यापेक्षा तुम्ही आजकाल गव्हर्नमेंटने खूप स्ट्रिक्ट केलेली गोष्ट आहे ती म्हणजे HOID हॉलमार्क. तर आपण खरेदी करत असलेल्या दागिन्यावर HOID हॉलमार्क आहे का हा तपासून पहा. तो कसा तपासायचा, तर त्या सोन्याच्या दागिन्यावर एक 6 डिजिटचा हॉलमार्क असतो. तो हॉलमार्क तुम्ही BIS केअरच्या वेबसाईटवर जाऊन टाकलात तर त्या दागिन्याचं चेकिंग कधी झाली आहे, तो दागिना किती कॅरेटचा आहे, हे सगळं त्याच्यावर पूर्ण डिटेल येते मित्रांनो. तर हा सेकंड मुद्दा देखील आपण सोन्याची खरेदी करत असताना नक्की तपासून बघायचा असतो. तिसरा मुद्दा असतो सोन्याचा दागिना खरेदी करत असताना त्यात जर कोणत्याही प्रकारचा दुसरा गोष्ट असेल जशी की स्टोन आहे किंवा बीट्स आहेत, तर ह्या गोष्टी त्या सोन्याच्या वजनातून मायनस करून तुम्हाला दिलेल्या आहेत का? तर ही गोष्ट नक्की तपासून बघा की जी गोष्ट तुम्ही सोन्याची खरेदी करताय त्या सोन्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गोष्ट आहे ती 100% लेस केलेली आहे का? हे तपासून घेणंही तितकंच महत्वाचं असतं. तर ह्या 3 गोष्टी तर महत्वाच्या आहेतच. सोबत चौथी गोष्ट असते ती म्हणजे त्या दिवशीचा जो रेट आहे तो आपल्याला लावलेला आहे त्याचं कॅल्क्युलेशन आणि त्याची पारदर्शकता, तो सोनार किती ठेवतोय आणि देताना सोबत तुम्हाला त्याचं टॅक्स बिल देतोय का. तर टॅक्स बिल कसं चेक करावं, तर टॅक्स बिल याच्यात तुम्हाला दुकानदाराचा GST नंबर त्या बिलवर मेन्शन असला पाहिजे आणि त्या बिलवर टॅक्स इनव्हॉइस म्हणून मेन्शन असलं पाहिजे आणि ते इनव्हॉइस त्याने रिटर्न फाईलला यूज केलं गेलं पाहिजे. तर ह्याच्यात तुमचं ते बिल असतं ते तुमचं ओरिजिनल बिल होतं मित्रांनो. तर कधीही सोन्याची खरेदी करत असताना ओरिजिनल बिल सोबतच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करा. आणि सगळ्यात पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे रिटर्न अँड एक्सचेंज पॉलिसी. हे आपण सोनं खरेदी करत असताना कधी आपल्या सोनाराला विचारतच नाही मित्रांनो. तर सोनं खरेदी करत असताना नक्की आपल्या सोनाराला ही गोष्ट पहिली प्रथम विचारत जावा की तुमच्या इकडे सोन्याची एक्सचेंज आणि रिटर्न अँड रिपेअर पॉलिसी कशी आहे. ही पॉलिसी समजून घेऊन मगच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करा. जर तुम्ही या 5ही मुद्द्यांना व्यवस्थितपर्यंत फॉलो केलात तर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी ही सोपी आणि सहज होईल, ज्याच्यात तुमची कुठूनही सोनाराकडून फसवणूक होणार नाही. जर तुमच्याकडे ओरिजिनल बिल असेल मित्रांनो तर तुम्हाला कायम त्या गोष्टीचा फायदा होईल. तर 2-3% वाचवण्यासाठी तुम्ही सोनाराकडून बिल घेत नाहीत, तर ही गोष्ट तुम्हाला फ्युचरमध्ये घातक आहे. तर कधीही सोन्याची खरेदी करत असताना ओरिजिनल बिल सोबत या प्रमुख 5 गोष्टी फॉलो करूनच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करा. मी आशा करतो की मी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य पोहोचली असेल आणि तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. अशाच नवनवीन माहितींसाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला फॉलो करत राहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांसोबत. आणि अजून तुम्हाला कोणत्या नवीन गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला याच्यात कमेंट करू शकता. धन्यवाद.